नाहीये। आता त्याची उलटी त्यांनी पुसणं ही तर एक मानवताच आहे। त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतोय आणि आमच्याकडे काही माणसाने अशातला काही विषय नाहीये। आज सकाळी पहाटे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, बाबासाहेब आंबेडकर आणि बाजीप्रभू देशपांडेचे पुतळे येणार होते आणि मला सकाळी 5 वाजता फोन आला की सिल्लोडजवळ कुठेतरी गाडीला काही प्रॉब्लेम आला, गाडी अडवली। तेवढ्या पहाटे मी एकटा गाडी घेऊन तिकडे गेलो आणि ते सगळं करून मी पुतळे गावामध्ये आणल्यानंतर मला माझ्या ड्युटीला असलेला हा मुळे त्या आला आणि तो रात्री शेगाववरून उशीर आला होता, कारण त्याची तिकडे काही तारीख होती आणि मग त्यांनी धाड नाक्यावर कुठेतरी काहीतरी कचरबचर नाश्ता केला। मी त्याला म्हटलो पण असलं काही खात नका जाऊ आणि पुढे आम्ही 1 किलोमीटर पुढे येत नाही तर त्याने गाडीमध्ये ओमेंडिंग केली। गाडीमध्ये पण तो ओकला आणि माझ्या अंगावर पण त्याचं काही थोडंफार उडलं आणि मग त्यांनी मुंडकं बाहेर काढलं आणि त्या सगळ्या गाडीची भरली। मग आल्यानंतर मी तर म्हटलं गाडी ऑफिसला लाव। मग गाडी ऑफिसला लावली आणि मी ते सगळं धुवायला वर आलो, म्हणजे आंघोळ करायला गेलो आणि ड्रायव्हरचा त्याचा वाद झाला। ड्रायव्हर म्हटलं तू ओकला, तूच गाडी साफ कर आणि म्हणून त्याने काय केलं की तो जे काही ओकलेला होता ते त्यांनी पुसून काढलेलं आहे। पोलिसांनी कर्मचारी म्हणून काही गाडी धुतलेली नाहीये। आता त्याची उलटी त्यांनी पुसणं ही तर एक मानवताच आहे। त्याच्यामध्ये काही पोलीस कर्मचारी गाडी पुसतोय आणि आमच्याकडे काही माणसाने अशातला काही विषय नाहीये।